शारदा वसंत शिंदे, राहणार राष्ट्रनेक कॉलनी. इथं काही सुद्धा सोयी नाही. खालनं एंट्री मारा तुम्ही, तिथनं मुलं कशी यायची, काय कसं यायचं ती बघायचं. इथं निवडून आल्यापासून कुणी सुद्धा काम केलेलं नाही. कोण कोण निवडून दिलंय तुम्ही? आम्ही दिलं पप्पू हे पिट्टू बागल, संगीता पवार आणि गेल्या एवढ्या जणांच निवडून दिलं. कोणीच सुद्धा गल्लीला येत नाही. तुम्ही तक्रार केली नाही का त्यांच्याकडे? मग ते वेळा केलं, आता करतो मग करतो म्हणतात आणि येत नाहीत कोण. निवडून येण्यापुरतं गोड बोलतात, त्यानंतर कोण सुद्धा येत नाही. आता किती वेळा झालेलं आहे, मी सगळीकडे सांगितलेलं आहे. परवा पण इथं पोरगं पडलं, मेल्यानंतर कोणतरी येणार आहे का बघायला? कसलं पडलं इथं पोरगं ते, त्यावेळेला कोण सुद्धा आलेलं नाही इकडं. ही डबरी काढून ठेवले तिथं. कसं करायचं म्हणतानी? बारकी बारकी मुलं आहेत आमच्याकडे, लाईटा नाहीत, रस्ता नाही. इथनं येऊ देत कोण सुद्धा येणार नाही असं झाले. एखाद्या माळा आम्हाला टाकल्यावर झालेलं आहे. शाळेची मुलं जाणार आमची, कशी जाणार? इथलं कळायला पाहिजे ना सगळ्यांनी. काय करायचं? निवडणूक 5 दिवसच येतात, पाया पडून जातात, त्याच्यानंतर कोण येत नाही आमच्या कॉलनीकडं. वाळीत टाकल्यावर झाली आमची कॉलनी. याचा विचार कोणी केलाच नाही आहे. मग आता तुमचा विचार काय करायचं? आम्ही तर मत कोणी टाकणार नाही. आमची गल्लीतलं एक माणूस जाणार नाही गल्लीतलं मत टाकायला म्हणून. इकडं अष्टविनायक कॉलनी एक सुद्धा तिकडे फिरकणार नाही. काम केलं पाहिजे. काम आमचं इथलं सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय कुठली गल्लीतलं आम्ही हे मत द्यायला जाणार नाही. आमची सगळी माणसं इथं राहणार. कामाला सुरुवात झाली तर आम्ही करणार. बघा, आमचं सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. आमची पोरं कुठं शाळेला जाणार, बारकी पोरं आहेत आमची. रस्त्याचं गटरीचं काम कसं करायचं, काय करायचं हीच करतात. नुसतं निवडून येण्यापुरतं बहिष्कार करायचा आहे. मतदान आमच्या इथलं काही सुद्धा होणार नाही. मतदान बहिष्कारच घातलंय आम्ही. गेली 25 वर्ष ही वस्ती स्थापन होऊन वस्ती ते निर्माण झालेली आहे. तर 25 वर्षात बरेच प्रतिनिधी निवडून इथं आलेले आहेत. तर ते प्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारचे योग्य प्रकारे काम केलेलं नाही असं आमचं मत आहे. आणि या वेळेला आम्ही आहे की नाही पूर्ण मतदानावर बहिष्कार टाकणार आहे. 150 घरातली लोक आहेत, त्याची मतदान आहेत, पण त्यांना त्याच्याशी काही पडलेलं नाही. रोडवर खड्डे मारून ठेवलेले आहेत, लाईटी गेलेले आहेत, पाणी रोडवर वाहत आहेत. याचं त्यांना कोणतीही दक्षता घेत नाहीत आणि त्याच्यामुळं भरपूर गल्लीचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं ह्यावेळी बहिष्कार, पूर्ण मतदानावर बहिष्कार. एकही मतदान होणार नाही. सगळ्यांनी विचार केला.